नमस्कार, मी शारदा आणि शारदास डिपार्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण सातूचं पीठ कसं बनवायचं ते बघणार आहोत. आता सातूचं पीठ बनवण्यासाठी इथं मी 1 किलो गहू घेतलेले आहेत. हे गहू सुरुवातीला धुवून घ्यायचे आहेत. उन्हाळा लागला की पूर्वी आजी अशा पद्धतीचे सातूचं पीठ तयार करून ठेवायची आणि सातूच्या पिठाचे लाडू किंवा मग सरबत वगैरे पिलं जायचं. अशा पद्धतीने चोळून छान हे गहू मी धुवून घेतलेले आहेत. आता आपण हे गहू एका सुती कापडामध्ये बांधून घेणार आहोत. त्यासाठी मी सुती कापड इथं घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने पाण्यातील गहू सुती कापडावरती काढून घेणार आहे. सुती कापडामध्ये असे घट्ट बांधून घेणार आहे आणि हे जे गहू आहेत हे आपल्याला 2 तास असेच या कापडामध्ये बांधून ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने मी गहू बांधून ठेवलेले आहेत. आता इथं 2 तास झालेले आहेत आणि आपल्याला हे गहू उघडून बघायचे आहेत. छान असे ओलसर आहेत, खूप कोरडे नाहीत आणि खूप ओलेसुद्धा नाही आहेत. आता पूर्वी हे गहू कांडून घ्यायचे, म्हणजे याची वरची साल काढून टाकायचे, पण मी असं काही करणार नाही आहे. असेच मी हे गहू भाजून घेणार आहे. आता कढईत तापवून मध्यम आचेवरती आपल्याला हे गहू फुटेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने गहू छान फुटेपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत. आता यानंतर 1 वाटी हरभऱ्याची डाळ मी इथं घेतलेली आहे आणि ही डाळसुद्धा छान खमंग अशी भाजून घेणार आहे. अशा पद्धतीने डाळसुद्धा भाजून झालेली आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि कढई गरम आहे. त्या गरम कढईमध्येच 2 चमचे जिरे मी भाजून घेतलेले आहेत. आता हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे. यामध्ये मी अर्धा किलो फुटाणे घातलेले आहेत, 7-8 वेलची घातलेली आहे आणि छोटा अर्धा जायफळ किसून घेतलेला आहे आणि 2 चमचे सुंठ पावडर मी घातलेली आहे. आता हे सगळं साहित्य गिरणीवरतून दळून आणलेलं आहे आणि चाळून अशा पद्धतीने मी कंटेनरमध्ये भरून ठेवलेलं आहे. छान असं बारीक पीठ इथं तयार झालेलं आहे. आता या पिठाचे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनतात. साधं पाण्यामध्ये गूळ मिक्स करून हे 1 चमचा पीठ घालून आपण खाऊ शकतो. दुधामध्ये साखर मिक्स करून खाऊ शकतो किंवा याचे लाडू बनतात, याचे पराठेसुद्धा बनतात, याचे थालीपीठ पण बनतात. उन्हाळ्यासाठी हे एक छान असं हेल्दी नाश्ता आहे. आता यामधलाच एक मी पदार्थ तुम्हाला साधा सोपा अगदी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी इथं मी मिक्सर जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1.5 कप दूध घेतलेलं आहे. यामध्येच आपल्याला खजूर घालायचे आहे. तुम्ही यामध्ये गूळसुद्धा घालू शकता किंवा साखरही घालू शकता, पण हेल्दी ऑप्शन मी इथे खजूर घेतलेले आहेत. 1 केळी घेतलेली आहे आणि यामध्ये 1 चमचा सातूचं पीठ घातलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरला ब्लेंड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने झटपट अशी सत्तू स्मूदी इथे आपली तयार झालेली आहे. सकाळी नाश्त्यासाठी 1 कप हे स्मूदी पिली की अगदी खूप वेळपर्यंत आपल्याला एनर्जी राहते, थकवा जाणवत नाही. अशा पद्धतीचं सातूचं पीठ तयार करून ठेवलं की आपल्याला हवं तेव्हा हवी ती रेसिपी करता येते. रेसिपी आवडल्यास कमेंट करा, लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.